हॅलो, नमस्ते. कसे आहात सगळे? छान ना? मी पण मस्त आहे. आज आपण समाजाचं प्रेशर, सोशल प्रेशर म्हणतो, किंवा आपण त्याला सामाजिक तानाशाही पण म्हणू शकतो, ह्याच्याबद्दल थोडंसं बोलूया. का म्हणजे त्याचा खूप त्रास होतो सगळ्यांना. त्यामुळे आपण हे कसं कमी करावं, किंवा आपल्याबद्दल कोणी काही बोललं तर आपण कसं ते इग्नोर करायचं, हे सगळं मी डिटेलमध्ये डिस्कस करणार आहे. आधी सोशल प्रेशर म्हणजे काय? सपोज एक नवीन लग्न झालेलं कपल आहे, चालेत लग्नाला 1-2 वर्ष, की अजूनही कधी गुड न्यूज देणार, कधी काय बाळ होणार. सारखं लोक भेटली की पहिला प्रश्न त्यांचा तो गुड न्यूज. अहो, त्यांचं काहीतरी प्लॅनिंग असेल, ह्याचा कोणी विचार करत नाही. पण समाजाला वाटते आपण सगळे विचार करतो तसं ते पण वागायला पाहिजे. आता सपोज एखादा मुलगा शिक्षण संपवून घरी आलाय, कधी नोकरी लागली नाही, कधी लागणार, प्रयत्न करतोस का नाही, सारखं बोलत राहणार. बघा, ते लोक तुम्हाला काही मदत करणार नाहीत, नोकरी शोधायला म्हणा कशालाही, पण सारखं बोलत राहणार. एवढेच काय, सपोज एक कपल आहे म्हणून हे करा, त्यांना बाळ होते. बाळ झाल्यावर नवरा म्हणतो मी घरात राहतो आणि मी बघतो बाळाला, घरचं सगळं, तू तुझा जॉब कर. काही कारण असेल त्याला, बायकोचं जॉब चांगला असेल, गव्हर्नमेंट सर्वंट असेल, ती ह्याचा प्रायव्हेट असेल, पगार करून, काही त्यांचं ते ठरवलेलं असते. अहो, लोक एक्सेप्ट करतात का ही गोष्ट? नाही. सारखं हे काय, तुम्ही काय हाऊस हजबंड, तुम्हाला काय? अहो, बायकोन मिळवलेलं तुम्ही बसून खाता, पुरुष असून. काही बोलतील. हे झालं. आता पुढचं ड्रेसिंग सेन्स. आणि हे कोणी सुटलेलं नाही, कोणालाही. असं का ड्रेस करता, काही तुम्ही कसंही करा, अमुक का तमुक का. तर आपल्या माननीय मुख्यमंत्र्यांच्या मिसेस असल्या तरी आता योगा दिनाला त्या योगाचा ड्रेस घालणार ना, त्या काही साडी नेसून योगा करणार का? किंवा त्यांना जो ड्रेस आवडेल तो त्या घालू देत ना, त्यांना कम्फर्टेबल वाटते तर नाही. आपल्याला वाटते आपले मनात आहे, म्हणजे आपले समाजाचे मेजॉरिटी लोक, आपल्याला असं वाटते म्हणून ते कपडे घालावे. किंवा आतापर्यंत कोणी सीएमचे बायकोना असे कपडे घातलेले आहेत का? असं सोशल गॅदरिंग्सला गेलेला आहे का? हे हो, आपल्याला काय करायचं आहे, त्यांना आवडते, त्यांची हौस आहे, हा आपण विचार करत नाही. ह्याला आपण सोशल प्रेशर किंवा सामाजिक तानाशाही म्हणतो. ही एक टाईपची तानाशाहीची आहे. सामाजिक म्हणजे समाजाला वाटते असं वागावं म्हणून आपण असं वागायचं. समाजात सगळे पुरुष जातात, कमवून आणतात, बायका घरातलं करतात, म्हणून पुरुषानं घरात बसून घरातली कामं करू नये. किंवा एखादा नवरा आहे, तो बायकोला घर कामात मदत करतो, तरी लोक बोलतात. हे का? हे योग्य आहे का करणं? पहिली गोष्ट म्हणजे नाही. का? प्रत्येकाला आपला स्पेस हवा असतो, किंवा आपल्याला जे आवडते तर आपण करायला पाहिजे, लोकांचे आवडीप्रमाणे नाही.
त्या पुरुषाला आवडते घरातलं करायला, मुलांना बघायला, हे सगळं त्याला आवडत असलं, त्यानं केलं की काय बिघडलं? किंवा एखाद्या मुलीला मस्त रोज नवीन नवीन कपडे घालून व्यवस्थित राहायला आवडते, का तिनं राहू नये? आणि तुम्हाला मी एक सांगते, चांगले कपडे घालणं, व्यवस्थित राहणं हे आपल्याला एक प्रकारचा कॉन्फिडन्स सुद्धा देते. नाही ते कुठलाही मळकं कसलाही घालायचं नाही. प्रत्येकानं आपल्याकडे असलेले कपडे स्वच्छ धुवून प्रेस करून छानपैकी रोज घालावं, छानपैकी राहावं. आता आपण परत टॉपिककडे येऊया. मग असं लोकांनी आपल्याला बोललं तर आपण काय करायचं? आपण रडत बसायचं का? का ते म्हणतात तसं आपण लगेच बदलायचं? लोक असं म्हणतात म्हणून हे करायचं नाही. आपण लोकांसाठी जगत नाही, आपण आपल्यासाठी जगतोय हे लक्षात ठेवायचं. जे काही मी करते मला आवडते ना, पाहिजे ते तुमचं तुम्ही आरसेत बघा. तुम्हाला आवडलं की गो ऑन. नाही तुम्हाला आवडत नाही, तुम्हाला कम्फर्टेबल वाटत नाही, ते करू नका. लोक आपल्याला म्हणतात म्हणून आपण बदलायचं नाही. त्यांना इग्नोर करा. आज काय इग्नोर करा? अहो तुम्हाला काही जेवायला ते आणून देतात. ते काही बोलले तरी ते तुम्हाला वेळेला उपयोगी येतात? कोणी वेळेला उपयोगी येत नाही. तुमचं तुम्हाला मदत करावी लागते. त्यामुळे आपल्याला योग्य वाटते ना, आपल्याला ओके वाटत असलं तर करायचं. किंवा आणि एक आहे बघा, आपल्यात 10वीत चांगले मार्क पडले का नाही, सायन्सलाच जायला पाहिजे. त्या मुलाला सायन्स आवडत नाही, मार्क चांगले पडलेत, सिन्सिअर आहे, हुशार आहे, समजते सगळं, पण त्याला ह्युमॅनिटीजची आवड आहे. मग जाऊ देत ना ह्युमॅनिटीजला. आपण असं म्हणून चालणार नाही, अहो एवढे मार्क चांगले पडलेत तरी सायन्सला गेला नाही, आर्ट्सला गेला. अहो त्याला आवड आहे आर्ट्सची, जाऊ देत ना. सोशल प्रेशर कशाला? त्याचे आवडीप्रमाणे, म्हणजे मार्क आणि सब्जेक्ट हे नाहीये, तुमचं इंटरेस्ट आणि सब्जेक्ट. कित्येक वेळेला आपण समाजासाठी, समाज काय म्हणेल, 4 लोक काय म्हणतील, ती कोण 4 लोक मला माहीत नाहीयेत, पण लोक असं म्हणतात 4 लोक काय म्हणतील. ती 4 लोक तुम्ही उपाशी असलात की तुम्हाला देतात आणून जेवायला? नाही ना. मग आपण आपला विचार करायला पाहिजे. स्वतःचं ओपिनियन, स्वतःचं डिसिशन. अशा वेळी लोकांकडे बिलकुल लक्ष द्यायचं नाही. मी म्हटलं ना, ते कोणालाही बोलतात. जनसामान्यांना असतील, मी म्हटल्यासारखं कोणी, तुम्ही टॉपवरचे कोणी असाल. मी म्हटलं ना, अमृताताईंना किती ट्रोल करतात कपड्यांविषयी, बाकी काही नाहीये. त्यांचे समाजकार्याविषयी बोलत नाहीत, त्यांचे ज्ञानाविषयी बोलत नाहीत, फक्त त्यांचे कपडेवर त्यांना ट्रोल केलं जाते. त्यामुळे अशा वेळी आपण बाकी लोकांना इग्नोर करायचं. आपण आपल्याला हवं तसं वागायचं. आणि एक सांगू, असं नावं ठेवणारी लोकाला नावं ठेवतात. उद्या त्यांची मुलं, त्यांची नातवंडं तसं वागायला लागलं की बोलत नाहीत, बिलकुल एक शब्द काढत नाहीत अशा वेळी. म्हणजे त्यांना फक्त दुसरेचं दिसते. त्यांना वाटते लोकांनी त्यांना हवं तसं वागावं. नाही, आपण आपल्याला हवं तसं वागावं. तुम्हाला योग्य वाटते ना अमुक ह्यात शिक्षण घ्यायचं, जावा घ्या, लोक काही म्हणू देत.
इग्नोर देम. त्यामुळे ही सामाजिक तानाशाहीला आपण बळी पडायचं नाही. आपण स्वतःचे मनासारखं योग्य तसं वागायचं. हॅव ए गुड डे.